नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे या YouTube चॅनलमध्ये. आणि आज आपण पाहणार आहोत की डिजिटल 712 व डिजिटल 8 कसे डाउनलोड करावे. सर्वप्रथम Googleवरती डिजिटल 712 टाइप करून सर्च करावे. सर्च केल्यानंतर महाभूमी अभिलेखच्या पहिल्या लिंकवरती क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशी विंडो ओपन होईल. लॉगिन करिता दोन पर्याय आहेत, रेग्युलर लॉगिन व OTP बेस्ड लॉगिन. रेग्युलर लॉगिन करिता आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल. पण डिजिटल 712 डाउनलोड करण्याकरिता रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. आपण OTP बेस्ड लॉगिन या पर्यायाचा वापर करून सुद्धा डिजिटल 712 व 8 डाउनलोड करू शकतो. एंटर मोबाईल नंबर या चेकबॉक्समध्ये टॅबमध्ये आपण मोबाईल नंबर टाकायचा आहे आपला. मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड OTP या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती OTP येईल. तो OTP आपल्याला OTP टॅबमध्ये टाकायचा आहे. व्हेरीफाय OTP केल्यानंतर लॉग इन होईल. लॉग इन केल्यानंतर आपल्याला अशी विंडो दिसेल, स्क्रीन दिसेल. यामध्ये भरपूर ऑप्शन्स महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेले आहेत. जसे की आपण डिजिटल 712 डाउनलोड करू शकतो, जो की शासन मान्य असून सर्व कोर्ट, सर्व शासकीय कार्यालय या ठिकाणी लागू होते. तसेच 8 पण डाउनलोड करू शकतो. प्रॉपर्टी कार्ड, फेरफार नंबर जर असेल किंवा नुकतीच तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीमध्ये काही फेरफार केलेले असतील तर ई फेरफार नंबर टाकून सुद्धा तुम्ही फेरफार डाउनलोड करू शकता. मिळकत पत्रिकेचे फेरफार सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने ई रेकॉर्ड, प्रॉपर्टी कार्ड मुंबई सिटी हे पण डाउनलोड करू शकता. तर चला आपण पाहूया 712 कसा डाउनलोड करायचा. जिल्हा निवडा या पर्यायाचा वापर करून आपल्याला ज्या जिल्ह्यामधील 712 डाउनलोड करायचा आहे त्या जिल्ह्याचा पर्याय निवडावा. यामध्ये तालुका निवडावा. गाव टॅबमध्ये ज्या गावातील आपल्याला जागेचा किंवा 712 काढायचा तो गाव निवडावा. यामध्ये अंकित 712 किंवा अक्षरी 712 असे दोन पर्याय आहेत. तर आपण अंकित 712 या पर्यायाचा वापर करूया. यामध्ये मी आज एक्झाम्पल म्हणून तुम्हाला करकट्टा गावातील 219 या गट नंबरचा 712 डाउनलोड करून दाखवतो. 712 डाउनलोड करण्याकरिता महाराष्ट्र शासनाची अधिकृत फीस आहे 15 रुपये, जो की अवेलेबल बॅलन्स या टॅबमध्ये तुम्हाला दिसेल. मी अगोदरच रिचार्ज करून ठेवले होते, त्यामुळे तुम्हाला तिथे रिचार्ज दिसत असेल कदाचित. 219 गट नंबर टाकल्यानंतर सिलेक्ट सर्वे गट नंबर असा या पर्यायामध्ये 219 सिलेक्ट करून 219 सिलेक्ट केल्यानंतर दिस 712 डिजिटली साइन ऑन 19/9/2025 6:29 जे हा डिजिटल 712 19 तारखेला सही झालेला आहे. तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर येस डाउनलोड या पर्यायावरती क्लिक करावा. डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर कन्फर्म युअर डाउनलोड असा एक पॉपअप विंडो तुमच्या समोर येईल. येस डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा डिजिटल 712 डाउनलोड होईल. जसे की पाहू शकता डिजिटल 712 डाउनलोड झालेला आहे. तर चला आपण तो पाहूया. अशा पद्धतीचा डिजिटल 712 आपल्यासमोर डाउनलोड होईल, जो की पूर्णपणे शासन मान्य असून शासनाच्या सर्व कार्यालय, कोर्ट या ठिकाणी अधिकृत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.